चोरले? मग तुम्हाला न झालेल्या मुलांची शपथ घेऊन सांगा की तुम्ही दागिने नाही चोरले. डेंगी होऊन गेलेल्या तुमच्या आजोबांची शपथ घेऊन सांगा. ठीक आहे, मग बटाटे वड्याची शपथ घेऊन सांगा की तुम्ही दागिने नाही चोरले. घ्या बटाटे वड्याची शपथ घ्या. अरे अरे काय काय दे दे त्याला त्याला दे. न्यायाधीश महाराज, मी चोरी केली महाराज. परत बोल. मीच माझ्या बायकोचे दागिने चोरलेत महाराज. आरोप सिद्ध झालेला आहे महाराज. Got it! Super! Super! Mind blowing! Outstanding performance, शिवाजी. क्या बात है? Outstanding! Outstanding! अरे तुला सांगतो, आपली फिल्म तर सुपर हिट आहे आणि तू तर सुपर डुपर हिट आहे. गुड गुड. हात सोड ना. नाही सोडणार. अरे हात सोड ना. तुमचा हात नाही सोडणार. न्यायाधीश महाराज, मी चोरी केली आहे पण यांच्यामुळे. यांनी मला पैसे आणायला सांगितले, पण एवढे पैसे मी कुठं आणणार? नाही नाही, हे डायलॉग नाहीये त्याच्यात. हेच डायलॉग आहेत आणि हेच खरं डायलॉग. म्हणून जे बोलतोय ना ते खरं. अँड दिस इज द राईट टाइम टू पॅक. बुवा आला बुवा. नाही, आपल्या स्टोरी मध्ये वॉचमॅन नव्हता. इन्स्पेक्टर. इन्स्पेक्टर. ओ मिस्टर लेखक, म्हणालो होतो ना, खरी स्टोरी कळल्यानंतर शॉक बसेल. या थँक्यू कपिल साहेब. या दोन चोरांच्या मागे बऱ्याच दिवसापासून होतो. आज मला सापडलेत. आता नाही सोडणार. या दोघांनी बऱ्याच लोकांना फसवलंय. चला आता माझ्या बरोबर खडी फोडायला. नाही साहेब, चिमाजीला पैसे आणायला सांगितले होते आम्ही, पण ते कुठून आणणार, कसे आणणार, तो काय चोरी करणार हे आम्हाला कुठे माहित होतं. आम्ही नाही सांगितलं साहेब तसं. मला माफ करा साहेब. कपिल साहेब, मला आता सांगा ना, काय करायचं? म्हणजे अशा सिच्युएशन मध्ये मी काय करू? तुम्हीच डिसिजन घ्या. नाही, मला असं वाटतं की चिमाजी हा निर्दोष आहे. त्याला ऍक्टर व्हायचं होतं म्हणून तो या दोघांच्या नादी लागला. खर तर खूप साधा भोळा माणूस आहे. साहेब, या दोघांनी मला फूस लावली म्हणून माझ्या बायकोचे दागिने चोरण्याचं मी पाप केलं. ठीक आहे, आता काय म्हणजे कपिल साहेब म्हणतायत म्हणून सोडून देतो मी तुम्हाला. थँक्यू. त्याला आई शपथ सांगतो ना साहेब, एक दिवस मोठा स्टार बनून दाखवेन. म्हणजे तुझी अभिनयाची खास अजूनही गेलेली नाहीये तर. कपिल साहेब, ते म्हणतात ना, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं, पण तुला सरळ केला पाहिजे. त्यासाठी तुला टायर मध्ये घालून आणला पाहिजे. मी काय म्हणतो, मला इन्स्पेक्टर खूप आवडले. यांना घेऊया आपण पिक्चर मध्ये, पुढच्या पिक्चर मध्ये. मला तुम्ही पिक्चर मध्ये घेताय? कोण तुम्ही? ते तुम्हाला नंतर कळेल. मला सांगा, हे रिसॉर्ट तुम्ही विकताय? हो. का? का म्हणजे? तुम्ही कोण मला विचारणार आहे? आधी तुम्ही कोण ते सांगा मला. आणि हे रिसॉर्ट विकण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? हो, या रिसॉर्टचा मालक आहे मी, आणि मी काही करेन याचं. मालक तुम्ही? कसे काय? तुम्हाला का म्हणून मी स्पष्टीकरण देऊ? कोण आहात तुम्ही? मी या वास्तूचा, या जागेचा हितचिंतक आहे. जीव गेला तरी मी तुम्हाला हे रिसॉर्ट विकू देणार नाही. हे बघ, तुम्ही कोण आहात एकतर मला माहित नाही, आणि तुम्ही कोणी असावं. मला गरज आहे हे रिसॉर्ट विकण्याची, आणि मी ते विकणार आहे. माझं कोणी काही करू शकत नाही. मी करू शकतो. मी तुम्हाला हे रिसॉर्ट विकण्यापासून रोखू शकतो. हे बघा, हे रिसॉर्ट विकण्याचा विचार जरी तुम्ही मनात आणलात ना, तरी मी तुम्हाला सोडणार नाही. हो, कोण आहात? कोण तुम्ही? तुमचा संबंध काय रिसॉर्टशी? याचं काय करायचं ना ते मी ठरवेन. वडिलोपार्जित जमीन आहे आमची. वडिलोपार्जित जमीन? हो. आप्पा साठे काका आहेत माझे, त्यांचा पुतण्या आहे मी. म्हणजे तू कपिल, सुनंदन दादांचा मुलगा?
हो. अरे मग तू का विकतोयस हे रिसॉर्ट? का? मी तुम्हाला का सांगू? तुमची ओळख सांगा आधी. माझी कसली आली रे ओळख? या वास्तूमुळे आणि तुझ्या काकांमुळे जी काही लाभली तीच माझी ओळख. हो मालक, हे धनंजय देसाई आप्पांचे आणि माझे सुद्धा बालपणापासूनचे मित्र, अगदी भावासारखे. भाऊ आज चला ना, आत बोलूया. आत कॅबिन मध्ये या या. चला मालक या. कसं आहेस रे? या. वा, तू मला लहानपणापासून सरप्राइजेस देत आलास आप्पा. अरे मला तर वाटत होतं की तू आम्हाला सोडून गेलायस, नाहीयेस आमच्यात. पण नाही, तसं नाहीये. तू आमच्यातच आहेस. हो, अरे कपिल म्हणून परत आलायस तू आप्पा. नाही हो सर, आप्पा आणि माझ्यात खूप फरक आहे. काही फरक नाहीये. अरे असं काय करतोस? मी लहानपणापासून ओळखतो आप्पाला. तुझं वागणं, बोलणं, मुद्दे मांडायची पद्धत, अरे इतकंच काय, भांडायचा सूर सुद्धा अगदी थेट आप्पा सारखाच आहे. माहिती का, हो की नाही? मग बघ. तुला सांगू का, आप्पा नेहमी म्हणायचा की मी तुम्हाला कधीही एकटं सोडणार नाही. आप्पा, पाळलास रे बाबा तुझा शब्द तू. सर तुम्ही बसा, या इथे बसा, या. अरे तुम्ही काहीतरीच बसा. काय- नाही काहीतरीच काय बोलतोस? का? अरे का काय का, मी इथे बसूच शकत नाही. का पण? अरे आप्पाची जागा आहे ती, आप्पाचा मान आहे तो. या रिसॉर्टच्या मालकाची जागा आहे ती. आणि आता आता तुझी जागा आहे. नाही नाही हो नाही नाही कसं बस बस. हा मान इतर कुणालाही द्यायचा नाही कपिल. बस बस. माझं तुम्ही नाही ऐका. नाही बस आधी, बस बस, सगळं ऐकेल, बस आधी. कपिल, हा मान आप्पाला लोकांनी बहाल केला होता. आप्पाने आयुष्यभर पैसा नाही, माणसं कमावली, सगळ्यांना सांभाळून घेतलं. अरे त्याला माणसांची आवड म्हणून तर त्याने इथं येऊन हे रिसॉर्ट काढलं, नाहीतर कारखाना नसता टाकला एखादा. तुला गंमत सांगतो, या आपल्या रिसॉर्ट मधला व्हेजिटेरियन मास्टर केरू अण्णा, अरे भांडकुदा स्वभावाचा. पण गंमत म्हणजे आप्पा समोर तो कधी काही बोलू शकायचा नाही. अरे आप्पानं त्या अण्णाचा स्वभाव अक्षरशः बदलला. प्रेमानं जिंकणं म्हणजे काय हे तेव्हा कळलं मला. आणि तेव्हापासून हा आपला अण्णा इथल्या किचनचा सम्राट झाला. आणि आप्पा अण्णाच्या हृदयाचा कधी सम्राट झाला हे खुद्द अण्णाला सुद्धा कळलं नाही. आणि खोटं कशाला, खरंच सांगतो, आप्पामुळे मीही बदललो. अरे सुधारलो म्हणणं. नेहमी ससोटीनं वागायचा आप्पा. काही हो, तत्वांशी तडजोड नाही. मला म्हणत असतेस पैसे वाटत फिरतोस सगळ्यांना. तू काय केलंस आता? काही ओळख नाही त्या म्हाताऱ्याला दिलेस ना 100 रुपये काढून? अरे तिठ्याजवळ उभा होता, मला म्हणाला काहीतरी जमिनीचा व्यवहार करायचा. म्हटलं बरं चल बरोबर. काय बाई नाव म्हणाला, दगडू. दगडू काशाबा परब. काका दगडू काशाबा परब.